आज बघायचं आहे एक रिच माइंडसेट, व्यक्तीचा माइंडसेट कसा असतो आणि तो कसा फॉर्म करतो याबद्दल आपण आज जास्तीत जास्त माहिती घेऊयात. कारण जर आपलं माइंड व्यवस्थित असेल तर आपण व्यवस्थित सगळं काही मिळवू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला हीच एक गोष्ट आहे का एनी काइंड ऑफ सक्सेस मिळवू शकतो आपण. मग याच्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा आपला माइंडसेट तयार करायला पाहिजे आणि ते कसं करायचं हे आपण आज शिकूयात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी का आपण नेहमी उठतो आणि आपल्या आपल्या कामाला सुरुवात करतो. तर असं कधी विचार करत नाही का हे काम मी कशासाठी करतो? मात्र सक्सेसफुल पीपल हे नेहमी विचार करतात का मी हे काम कशासाठी करतोय आणि का करणार आहे, याचा फायदा काय, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो आणि त्याने पूर्ण शेड्यूल तयार केलेलं असतं आणि त्या पद्धतीने ते वागतात. मग ते त्यांचे गोल कार्डसुद्धा ठरवलेलं असतं आणि त्या गोल कार्डनुसार ते वागत असतात. मग इथेच रिच पीपलचं एक माइंडसेट तयार झालेलं आहे का मला ही गोष्ट करायची आहे आणि ती मी करणारच आहे. मग नवीन नवीन गोष्टी काही शिकत असतात आणि या गोष्टी शिकण्यासाठी ते त्यांची पुस्तकं वाचत असतात. मग या वाचलेल्या पुस्तकातून मिळवलेल्या ज्ञानातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या विचारांचं इतकं निरीक्षण करतात का ते विचार माझ्यासाठी चांगले आहेत किंवा घातक आहेत, हे सगळं त्याच्यामधून ते बघत असतात. आणि ते बघितल्यामुळे त्यांचं जे काही चांगले विचार आहेत त्याच्यावरतीच ते जास्त विचार करतात आणि मग त्यांचं माइंडसेट तयार होतो. म्हणजेच त्यांना पूर्ण कल्पना असते का मी जर ही गोष्ट केली तर ती फायद्याची आहे का नुकसान होईल, हे सगळं त्यांना माहीत असतं. आणि झालंच नुकसान तर एकदम छोटं असेल आणि फायदा झाला तर खूप मोठं असेल, अशा माइंडसेटने ते काम करत असतात. म्हणून मग अशा ऑब्झर्वेशन प्रत्येक थॉटला करणं आपल्याला सहज शक्य आहे का? नाही. मग हे पीपल कसे तयार करतात? मग सगळ्यात महत्त्वाचं हे त्याच्यासाठी दररोज न चुकता मेडिटेशन करतात आणि या मेडिटेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात आलेले इच अँड एव्हरी थॉट ऑब्झर्वेशन करतात. ते कशाच्या रिलेटेड आहेत आणि त्या कोणत्या गोष्टीशी रिलेटेड असतात, त्याचा फायदा काय त्याच्यासाठी, ते सगळं निरीक्षण करतात. जे काही गोष्टी निग्लिकेट करायच्या असतात त्या थॉटपासून ते दूर जातात आणि ज्या गोष्टीवरती फोकस करायचे आहेत तेच थॉट फक्त त्यांच्या मनामध्ये असतात, म्हणून ते सक्सेसफुल असतात. तर मित्रांनो, मलाही आनंद आहे का तुम्हीसुद्धा हे ऐकलेलं आहे आणि आजपासून तुम्हीही दररोज 5 मिनटं ध्यानमुद्रेत बसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात करा आणि मेडिटेशन केल्यानंतर तुमचे जे काही विचार येतील मनामध्ये, चांगले वाईट येऊ द्या, त्यांना येऊ द्या. मात्र जे चांगले आहेत, सकारात्मक आहेत, त्या विचारांवरती जास्त विचार करायचा आहे मित्रांनो. आणि हे विचार बदलवण्यासाठी नवीन नवीन पुस्तके वाचत चला आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून मी जसा माझा फायदा झाला तसं तुमचाही फायदा झालेला आहे, तसं तुमच्या मित्रांचाही फायदा झालेला असेल. त्यासाठी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया.